पांडू हवालदार आहा सदिच्छा चित्रच्या बॅनरखाली निर्माता दिग्दर्शक दादा कोंडके यांनी काय धमाल विनोदी पोलीस खात्याच्या व्यंगात्मक सादरीकरणावर बनवलेला हा चित्रपट होता। 1975च्या मे मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वर्षी 51 वर्षांचा होतोय। कथा पटकथा संवाद राजेश मुजुमदार यांनी लिहिलेले होते आणि गीत दादा कोंडकेंसह जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली होती। संगीतकार राम लक्ष्मण यांचा संगीतकार म्हणून हा पहिला चित्रपट। दादांनी एकदा एका ऑर्केस्ट्रामध्ये विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे या दोघांना संगीत संयोजन करताना बघितलं। दादांना या दोघांचं ते संगीत संयोजन आवडलं आणि त्यांना संगीतकार म्हणून दादांनी पहिल्यांदा पांडू हवालदारसाठी संधी दिली। त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे। राम लक्ष्मण या नावानं या दोघांनी संगीतकार म्हणून अत्यंत जोमदार कारकीर्द मराठी आणि हिंदीमध्ये केली। मराठीतले धमाल अभिनेते अशोक सराफ यांना पांडू हवालदारसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यावर्षी प्राप्त झाला। या पांडू हवालदारच्या अगोदर अशोक सराफ यांच्या नावाला काहीच वलय नव्हतं, मात्र पांडू हवालदार प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत अशोक सराफ सुपरस्टार बनले। पांडू हवालदार प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्यावर बऱ्याच बाजूनं टीकाही झाली की पोलीस खात्याची या चित्रपटामध्ये बदनामी करण्यात आलेली आहे, त्यामुळं या चित्रपटावर बंदी घालावी अशी ही चर्चा सुरू झाल्याचं सांगतात। ट्रायब्युनलही नेमल्यात आल्याचं सांगतात आणि मात्र या सर्वातून हा चित्रपट यशस्वीरित्या बाहेर पडला आणि रौप्य महोत्सवी बनला।